व्हिडिओमध्ये स्टोरी रायटिंग कसं केलं जातं हे बघणार आहोत। सो माझ्याकडे एक पेपर आहे, तर त्या पेपरमध्ये विचारलं आहे निम्नलिखित संकेतों के आधार पर 80 से 100 शब्दों में कहानी लिखकर उसे शीर्षक दीजिए तथा सीख लीजिए। तर हा क्वेश्चन 6 मार्कला विचारलेला आहे। सो आपल्याला संकेत म्हणजेच काय ते असे पॉईंट दिलेले असणार आहेत। सो पॉईंटनुसार आपल्याला एक स्टोरी तयार करायची आहे आणि त्याचं मोरल ऑफ द स्टोरी आणि त्याचे काय हेडिंग असेल ते द्यायचं आहे। सो काय आहे, गाँव में एक किसान, उसके 4 पुत्र, पेटों का आपस में हमेशा झगड़ना, किसान का परेशान होना, समझाने का असर नहीं, बीमार होना, एक उपाय सूझना, लकड़ियों का एक गट्ठर मंगवाना, उन्हें तोड़ने के लिए कहना, कोई सफल न होना, फिर गट्ठर खोलकर तोड़ने के लिए कहना, सबका सफल होना, एकता का महत्व समजाना। सो हे आहेत आपले पॉईंट। सो पॉईंटनुसार तुम्ही कशी स्टोरी बनवणार आहात तर इथे स्टोरी लिहिलेली आहे। पहिल्यांदा मी हेडिंग दिलेलं आहे। हेडिंग म्हणजेच काय तर स्टोरीला नाव काय आहे। सो मी हे नाव दिलं आहे की एकता में बल। आता तुम्ही हे जे नाव आहे हे शेवटी सुद्धा देऊ शकता। ज्यावेळेस तुम्ही स्टोरी लिहून होणार आहे त्यावेळेस तुम्हाला जे सुचेल किंवा तुम्हाला जे वाटेल की या स्टोरीला हे नाव दिलं पाहिजे सो ते तुम्ही देऊ शकता। तर आता स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे। तर काय आहे, किसी गाँव में एक किसान रहता था। म्हणजे एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता। उसके 4 पुत्र थे आणि त्याला 4 मुलं होती। चारों हमेशा आपस में झगड़ा किया करते थे आणि चारही जण नेहमी एकमेकांसोबत भांडणं करायचे। किसान ने उन्हें समझाने का बहुत प्रयास किया लेकिन पुत्रों ने उसकी बात पर ध्यान नहीं दिया। आणि तो खूप समजावतो शेतकरी, पण त्याची जी मुलं असतात ती त्याच्या गोष्टीकडे किंवा त्याच्या समजावण्याकडे लक्षच देत नाही। किसान उनके व्यवहार से दुखी रहता था आणि मग त्यामुळे तो टेन्शनमध्ये राहायचा की ही मुलं अशी भांडतात, मग मला जर काही झालं किंवा माझ्यानंतर हे एकत्रित कसे राहणार की ह्यांच्यासोबत कुणीही भांडायला येऊ शकतं किंवा ह्यांच्यावरती जर काही वाईट वेळ आली तर हे जर चौघं एकत्रित असतील तर ते कुठल्याही सिच्युएशनला तोंड देऊ शकतात किंवा कुठलीही सिच्युएशन व्यवस्थित हँडल करू शकतात। पण जर हे एकटे राहिले तर ह्यांच्यावरती म्हणजे ह्यांना एकमेकांना कोण सांभाळणार किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या किसानाला सतवत असतात, म्हणजेच काय तर त्याला टेन्शन येत असतं। एक बार किसान बीमार हो गया आणि एकदा काय होतं तर किसान जो आहे तो आजारी पडतो। उसने अपने चारों पुत्रों को बुलाया, मग तो त्याच्या 4ही मुलांना त्याच्या जवळ बोलवतो और उनसे कुछ लकड़ियाँ लाने को कहा आणि त्यांना सांगतो की मला काहीतरी लाकडं हवीत किंवा जाड अशा दांड्या हवेत। चारों बेटे लकड़ी लेकर आए तो किसान ने बड़े बेटे से लकड़ियों को एक साथ बांधकर गट्ठर बनाने को कहा। मग ज्यावेळेस त्याची सगळी मुलं लाकडं घेऊन येतात त्यावेळेस तो किसान जो आहे तो त्याच्या मोठ्या मुलाला बोलवतो आणि सांगतो की ह्या लाकडाची ही जे तुम्ही लाकडं आणले त्याची एक घट्ट म्हणजे मोळी बांधा किंवा त्याला एकसाथ करून पॅक करा। सो फिर सभी से गट्ठर को तोड़ने को कहा, म्हणजे जी काही मोळी तयार झाली होती लाकडांची ती सगळ्यांना एकेकाला सांगतो की तुम्ही हे जे गट्ठर आहे किंवा ही जी मोळी आहे ही तुम्ही तोडून दाखवा। कोई भी उस गट्ठर को तोड़ न सका, पण ते मोळी जे असते ती कोणीच तोडू शकत नाही। अब किसान ने गट्टर खोलकर एक एक लकड़ी सभी को देते हुए तोड़ने को कहा। मग आता किसान काय करतो तर ती जी मोळी असते किंवा ते जे गट्ठर असतं तो सोडतो आणि सांगतो की प्रत्येकाने एक एक लाकूड घ्या आणि ते तोडून दाखवा। सभी ने बड़ी आसानी से अपनी लकड़ी तोड़ दी, मग सगळे आरामात आपापली लकड़ी तोड़तात। अब किसान ने पुत्रों को समझाते हुए कहा कि यदि सब गट्टर की भांति आपस में मिलकर रहोगे, म्हणजेच काय तर किसान समजवतो जर तुम्ही असं गट्ठर म्हणजेच काय तर जसं लाकडांची खूप सारी लाकडं मिळून एक मोळी होते जो त्यांचा बंच तयार होतो, तसं जर तुम्ही चौघजण तुमच्या ग्रुपने राहिला तर तुमच्यावरती कुठलंही संकट येणार नाही। तो तुम्हें कोई हानि नहीं पहुंचा सकता, म्हणजेच काय तर तुम्हाला कोणी नुकसान नाही करू शकत। किंतु यदि लकड़ी की तरह अलग अलग रहोगे, पण जर तुम्ही हे लाकडं कशी वेगवेगळी आहेत तसे जर तुम्ही राहिलात वेगवेगळे, आपस में झगड़ते रहोगे आणि एकमेकांसोबत जर भांडणं करत बसला तर कोई भी तुम्हें नुकसान पहुंचा सकता है, म्हणजेच काय तर कुणीही तुम्हाला हानी पोहोचू शकतं किंवा कुणीही त्रास देऊ शकतो, नुकसान पोहोचवू शकतं। किसान की बात पुत्रों की समझ में आ गई, म्हणजे आता किसानची जी मुलं होती त्यांना कळलं की आपल्या वडिलांना आपल्याला काय सांगायचं आहे। और वे आपस में मिलजुल कर रहने लगे, आणि मग ते काय करायला लागले एकमेकांसोबत मिळून मिसळून राहायला लागले। शिक्षा म्हणजेच काय तर तात्पर्य, ह्याच्यातून मोरल ऑफ द स्टोरी तुम्हाला ह्याच्यातून काय शिकायला मिळालं। सो एकता में बल होता है, म्हणजे जेव्हा आपण मिळून मिसळून राहतो त्याच्यामध्ये खूप सारी ताकद असते। सो आपण जेव्हा एकत्रित असणार आहोत त्यावेळेस समोरचा व्यक्ती आपल्यावरती जर कोणी आपल्याला नुकसान पोहोचवत असेल किंवा कोणी आपल्यावर अटॅक करायचा विचार जरी करत असेल तर आपली जी एकता आहे किंवा आपला जो ग्रुप आहे तो बघून तो समोरचा व्यक्ती घाबरला जाईल किंवा आपल्याकडे ती
ताकद असेल त्याला फेस करण्याची. सो कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपण सुंदर सुंदर व्हिडिओ बघणार आहोत. सो थँक्यू.